मुंबईच्या गर्दीतून दररोज लाखो लोक प्रवास करतात। पण आज आम्ही सांगणार आहोत अशी कहाणी जी स्पिरिट ऑफ मुंबई म्हणजे काय हे पुन्हा एकदा सिद्ध करते। राम मंदिर रेल्वे स्थानकावर एका गर्भवती महिलेला ट्रेनमध्येच प्रसूती वेदना सुरू झाल्या। ना डॉक्टर ना रुग्णवाहिका, पण एका तरुणानं दाखवलेलं धैर्य आणि एका डॉक्टरची दूरवरून दिलेली मदत यांनी घडवून आणला एक जीवनाचा चमत्कार। पाहूयात। रियल लाईफ रॅन्चोची कमाल। प्रवासादरम्यान महिलेला प्रसूती कळा। मराठी तरुणाने रेल्वे स्थानकावर केली डिलिव्हरी। ही घटना आहे राम मंदिर रेल्वे स्थानकाची। रात्री 12:40च्या सुमारास गोरेगाव स्टेशनहून विमानतळाकडे जाणारी ट्रेन धावत होती। ट्रेनमध्येच एका गर्भवती महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या। प्रवासी घाबरले, पण त्यावेळी एक तरुण पुढे आला, विकास दिलीप बेद्रे। विकासने क्षणाचाही विलंब न करता ट्रेनची चेन ओढली आणि ती थांबवली। स्थानकावर कोणतीही वैद्यकीय सुविधा नव्हती। त्याने तात्काळ आपल्या डॉक्टर मैत्रिणी डॉक्टर देविका देशमुख यांना फोन लावला। डॉक्टरांनी तात्काळ परिस्थिती समजून घेतली आणि व्हिडिओ कॉलद्वारे प्रसूतीचं मार्गदर्शन सुरू केलं। स्टेशनवरील काही महिला प्रवाशांच्या मदतीनं विकासने डॉक्टरांच्या सूचनांनुसार सर्व तयारी केली आणि काही क्षणातच रेल्वे प्लॅटफॉर्मवर घुमला एका नव्या जीवाचा रडण्याचा आवाज। आई आणि बाळ दोघेही सुरक्षित होते। प्रवाशांच्या डोळ्यात अश्रू, पण ते आनंदाचे। विकास दिलीप बेद्रे आणि डॉक्टर देविका देशमुख यांच्या तत्परतेचं आता सर्वत्र कौतुक होतंय। सोशल मीडियावर दोघांनाही रियल लाईफ हिरो म्हटलं जातंय। स्त्रीची डिलिव्हरी स्टेप बाय स्टेप त्यांनी सगळं फॉलो केलं आणि प्लॅटफॉर्मवरती बाजूला नेऊन खालती चादरीसारखं काहीतरी घालून तिथे जे उपलब्ध होतील त्या गोष्टी घेऊन तिथे ती डिलिव्हरी कंडक्ट केली आणि ती व्यवस्थित सक्सेसफुलरित्या झाली। सतत आई आणि बाळ असं कॅमेऱ्यातनं मी बघत होते आणि त्याला गोष्टी सांगत होते आणि तो त्या सगळ्या गोष्टी करत होता। हे सगळं करून झाल्यानंतर ते पोलीसही आले, गोरेगावहून डॉक्टर्स आले आणि मग सुखरूप आईला आणि बाळाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। ह्याच्यात विशेष आभार मी विकासचे मानते। रेल्वेच्या गडगडाटात जन्मलेला हा छोटासा जीव आता संपूर्ण मुंबईसाठी मानवतेचा प्रतीक बनलाय। या घटनेनं पुन्हा एकदा दाखवून दिलं, मुंबई थांबत नाही आणि माणुसकी कधी मरत नाही। कधी कधी संकटाच्या क्षणी एका योग्य निर्णयानं एखादं आयुष्य वाचतं। विकास आणि डॉक्टर देविका यांनी दाखवून दिलं, तंत्रज्ञान फक्त सुविधेसाठी नाही तर जीवन वाचवण्यासाठीही उपयोगी ठरू शकतं। एक अशी कहाणी जी प्रत्येक मुंबईकराला अभिमानाने सांगावीशी वाटेल। संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।